नमस्कार. या पंचवार्षिक मध्ये या सभागृहामध्ये बोलत असताना सर्वप्रथम काल परवा घडलेल्या घटनेसाठी स्वर्गीय अजितदादांना मी आदरांजली व्यक्त करतो. त्याचबरोबर आभार प्रदर्शित करताना प्रामुख्याने मला त्यांचा आभार व्यक्त करायचा आहे तर ते आमचे स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप की आज शंकर भाऊ जी लक्ष्मणभाऊंची इच्छापूर्ती आज खऱ्या अर्थानं झाली असं मी समजतो. की ज्यांना इच्छा होती की अभिषेकला मागच्या वेळेस चेअरमन करायचं, परंतु काही समीकरणं असतात त्यासाठी त्यांना जमलं नाही, परंतु त्यांचे बंधू शंकरभाऊ जगताप यांनी ते पूर्ण केलं. त्यासाठी शंकरभाऊंचा मनस्वी आभार. त्याचबरोबर आपल्या शहरातले सर्व आमदार, त्यामध्ये महेशदादा असतील, आपल्या उमाताई असतील, अमितजी गोडके असतील, आपल्या शहराचे अध्यक्ष असतील, तसेच आपले आता सर्वांनी जे माझं आभार केलं स्वागत समारंभाचा हा जो कार्यक्रम घेतला त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या शहराचे महापौर रविदादा असतील, उपमहापौर असतील, त्याचबरोबर बाबरताई असतील, आपले विरोधी पक्षनेते गोयल साहेब असतील, त्याचबरोबर आमचे पक्ष नेते प्रशांत शितोळे, सुलभाताई व सर्वच उपस्थित सर्वच नगरसेवक. आज मी सगळ्यांनी ज्या ज्या सूचना केल्या याचं तंतोतंत पालन करत कुठल्याही परिस्थितीमध्ये आज जी चर्चा झाली ही चर्चा मागच्या काही महिन्यापासून नगरसेवक झाल्यापासून कानावरती आहे की महापालिकेच्या आत्ताच्या असलेल्या परिस्थितीबद्दल. परंतु मला सांगायला आवडेल की आव्हान स्वीकारायला मला आवडतं आणि निश्चितपणे सर्वांना पूर्णपणे खात्री देईल हे आव्हान स्वीकारत असताना जो ह्या वर्षीचं जे बजेट आहे, जी आत्ता महापालिकेची जे सांगितलं जातं की 300-350 कोटी रुपयाचे काही कर्ज आहे, तर मी ही खात्री देईल की ज्या वर्षभरात माझा टर्म संपल तर त्याच्यापैकी किमान 50 ते 70% तरी कर्ज नसेल. एवढं तरी आपण आपल्या महसूलमध्ये ज्या महसुली खर्चांमध्ये जो वाढीव करून ठेवलेला खर्च आहे की ज्या गोष्टींवरती आवश्यकता नाहीये, ज्या गोष्टींवरती चुकीच्या पद्धतीने खर्च केला जातो, या गोष्टींवरती आळा आणून विकासासाठी तो खर्च कसा वापरता येईल, विकासासाठी आवश्यक असलेला खर्च कसा आहे. आज आपलं शहर डेव्हलप होत असताना या शहरामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत, डेव्हलपमेंट तर होतच आहे, पण आज मागच्या 4 वर्षाच्या काळामध्ये आम्हाला ज्या गोष्टी वाचल्या की 2017 ते 22 या काळात जी डेव्हलपमेंट झाली आणि नंतर 22 ते आता 26 या 4 वर्षाच्या काळामध्ये झालेल्या डेव्हलपमेंटची देखभाल नीट झाली. आज सायकल ट्रॅक झाले, फुटपाथ झाले, ठिकठिकाणी त्याच्यावरती अतिक्रमण आहेत, आज तुमच्या पार्किंगची समस्या आहे, आज आपल्याला साफसफाईची समस्या आहे, आपल्याकडे पाण्याचं वॉटर लिकेज मोठ्या प्रमाणात आहे. पण या ज्या मूलभूत सुविधा आहेत, आज लोकांची आपल्या सर्वांकडून आमच्या नगरसेवकांकडून जी अपेक्षा आहे की मूलभूत सुविधा पहिल्या चांगल्या पद्धतीने त्या व्यवस्थित मार्गी लागाव्या. आज साप्ताहिक मीटिंग या दालनामध्ये होत असते. आठवड्याला जी मीटिंग होती त्यामध्ये निश्चितपणे आम्ही सर्व 16 सदस्य कटिबद्ध आहोत की प्रत्येक मीटिंग मध्ये अजेंड्यावरती असलेल्या विषयांबरोबरच जे शहरामध्ये घडत असलेल्या ज्या घटना असतील किंवा ह्या ज्या देखभाल दुरुस्ती असतील, नवीन विकास कामं असतील, याच्यावरती प्रत्येक अधिकाऱ्यासोबत बोलून चर्चा करून त्याचा आढावा घेऊन, कमिशनर साहेबांचा आढावा घेऊन की येणाऱ्या काळामध्ये त्या किती दिवसात जलद गतीने पूर्ण होते. आणि आमच्या बंधूंचा ज्या ठिकाणी जे महापौर आहेत, जे मेन सभागृह म्हटलं जातं, ज्या गोष्टी आम्हाला इथं कमी वाटतील तर त्या निश्चितपणे इथून ते आम्ही सर्व 128 नगरसेवकांपर्यंत, म्हणजे आम्ही 16 नगरसेवक 128 नगरसेवकांना एकत्रित घेऊन निश्चितपणे या ज्या मागच्या 4 वर्षाच्या काळामध्ये जे जे आपल्याला वाटतंय ते आपण पूर्ण करू, की ज्या कमतरता भासल्यात त्या पूर्ण करू. बजेटचा राहिला विषय, तर बजेट मध्ये कशी तरतूद करता येईल, आज काय करता आली तर सुधारितल्या कशी करता येईल, आज काही उपसूचना घेता नाही आल्या त्याचं हेड कसं ओपन करता येईल, या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वजण आपण एकत्रित बसून अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये त्या पूर्ण करू. आणि सर्व पत्रकार मित्रांना माझी एक विनंती असेल किंवा की बाबा तुम्हाला ज्या ज्या गोष्टी वाटतात की आपल्या शहरासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत, या गोष्टी चुकीच्या घडतात,
चुकीची घडणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही आमच्या निदर्शनास आणून द्यावी. तुम्ही निदर्शनास आणून दिल्यानंतर आम्ही सर्व 16 सदस्य पुढच्या त्याच्या 2 आठवडे 2 मीटिंग मध्येच ते कसं निरंतर होईल, ते कशी सॉल्व्ह होईल यासाठी आम्ही सगळ्या सदस्यांच्या वतीनं त्यांनी मला त्यांचं प्रतिनिधित्व करायची संधी दिली, त्याचबद्दल मी त्यांचं प्रामुख्याने आभार मानतो. त्यांचा जर मी अध्यक्ष जरी असलो तरी आम्ही सर्वजण एक टीम म्हणून काम करू आणि ते प्रॉब्लेम्स निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सॉल्व्ह करू. आपलं शहर पक्ष नेत्यांनी किंवा सर्वांनी सांगितल्याप्रमाणे की हे शहर अजून चांगल्या लेवल पर्यंत कसं जाईल, या शहराची जी लोकसंख्या आहे ही परदेशामधल्या काही देशांची लोकसंख्या असते. तर हा आपलं शहर हे अजून कसं चांगलं डेव्हलप होईल यासाठी वेळोवेळी ज्या ठिकाणी आज देवेंद्रजींना भेटल्यानंतर आमच्या शंकरभाऊंच्या मार्गदर्शनाखाली व सर्वच आमदारांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सर्व पालकमंत्री असतील किंवा सर्वच मंत्री असतील यांची आपल्या शहरासाठी जिथं जिथं मदत लागेल, केंद्रातून कुठले फंड्स आपल्याला अवेलेबल होतील, राज्यातून आपल्याला कुठले फंड्स अवेलेबल होतील, त्याच्यातून आपण कुठले डेव्हलपमेंट करू शकतो, आपल्या रिव्हर फ्रंट असतील, आपल्या हरित सेतूमध्ये अजून काय करायचं असेल, या सगळ्याच गोष्टी आता सांगण्यासारखं खूप काही आहे. मला आता सध्या ऐकून घ्यायला आवडेल, सर्वांचं ऐकून त्याच्यावरती कसा निर्णय घेता येईल यासाठी मी निश्चित काम करेल आणि ही खात्री देतो की आम्ही सर्व पदाधिकारी येणाऱ्या काळात सोमवारी सगळ्या समित्यांचे सर्व सभापती देखील होतील. ते सर्व सभापती आणि आम्ही सर्वजण आणि सर्व 128 नगरसेवक एक होऊन चांगल्या पद्धतीने या शहरासाठी चांगली जबाबदारी घेऊन निश्चित काम करू एवढी मी गवाही देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद.